निराकार निरंजन नवत पाणी या पोन अवघ काम केलं यानं उभी केली आधी माया चैतन्य अवघ दिलं तिच्या स्वाधीन. चरणामध्ये सांगासारखं काहीच नाही पण अर्धा तास पाहिजे का चरणाला आता सांगासारखं काय निराकार निरंजन सर्वांना माहित आहे काहीच नव्हतं नव्हतं पाणी नव्हतं पवन नव्हती आकाशधरणी कैची माया कैची काया कैचा निरंजन क्षीरसागरचा शेष नव्हता दिगांबर दान नव्हती रात्र नव्हता दिन नव्हते देवान ताळ नव्हते तीन देगा मेरू मंड्यान अरे घरकार होता आधे पुरुष काय होतं काहीच नव्हतं पुरावा दिला का निराकार नव्हतं पाणी पाहुणं काहीच नव्हतं तेवढं त्या बाबतीत काहीच नव्हतं. मग अवघं काम केलं यानं कोणतं काम केलं काम बाद आपल्याला यानं कोणतं काम केलं जसं पुनाजीनं गायन केलं पण पुनाजीचं नाव येत नाही पुनाजीचं नाव आपल्या भजनामध्ये त्यानं कोण्या उजून नाव टाकलं नाही फक्त राजरवाडीमध्ये बाळाजी पाटलानं गायन करून ठेवलं तिथं पुनाजीचं नाव आहे. आपण पुनाजीचं नाव घेतोच नाही सुरुवातीला पुनाजीचं नाव घेतो पण गायन कोणी केलं पुनाजीनं केलं हे आपल्यापर्यंत वाणी कोण पोहोचवली पुनाजीनं पोहोचवली. काम कोणतं केलं हे पुनाजी मला आपल्याला सांगणार आहे कोणतं काम केलं म्हणून काहीच नव्हतं. मग त्याला काय केलं पहिले सोबती पाहिजे ना एकट्याकडून कोणतंच काम होत नाही कुठंच नव्हतं काही देवानं शक्ती बनवली कारण का तू पाहिजे अस्तुरी पुरुषाचा भाव त्याच्या घरी सदा मग शक्ती कशी बनवली कोणीच नव्हतं त्याला शक्ती बनवली कशी त्याच्या अंगची फोय झाली माया चैतन्य कशी बनवली आरतीमध्ये अक्षर आहे त्याच्या अंगची फोय झाली माया चैतन्य ज्योतीचा अवतार देवाचा शकून चांगला ज्योत होती पहिली ज्योतीपासून ज्योत तयार केली शक्तीची शक्ती तयार झाली आणि याला पूर्ण काय करायचं होतं सृष्टीची रचना करायची होती एवढं काम केलं त्यानं कोणतं काम केलं काहीच नव्हतं मग त्याने कोणीही देवाले भक्त पाहिजे भक्ताशिवाय देव चांगला नाही कृष्णाजी महाराजांनी भक्त पाहिजे आपण तिथं आलो पायासाठी आलो दर्शन घ्यायला पण देवाले आनंद आहे काऊन तुम्ही आले म्हणून त्याच्याशिवाय देव चांगला नाही म्हणून त्यानं सृष्टीची रचना केली कशी केली पहा शक्ती समोर गेली मागा हा अवघ काम यानंच केलं तिनं काहीच नाही केलं पण तिच्याजवळ करून घेतलं सृष्टीनं गमन करता करता ह्या कुठं बसला एका तिरकुटावर बसला तिरकुटावर होम लावला कोण्या योग्यानं कुणी आला अग्न्याबाण होम दिला पेटून त्या होमाची रक्षा दाद किती क योजन नाही धडा पासरी रायानं मुठा भरल्या तिनं काय त्याल्यानं होम लावला तिरकुटामध्ये होम चालू आहे
आपले तुम्ही सत्रवीवर होम चालू आहे आधी भैसाचा. त्यानं तिथं होम लावला. शक्ती समोर गेली. शक्तीला समोर करून दिलं. ह्या जागेवर काम करून आला. मग त्या होमाची रक्षा वजन नाही, फक्त 3 मुठा भरल्या. धडा पहिलं वजन, पहिलं जुनं वजन आहे धडा पासरी, ही वजन आहे जुनं. आता निघाला नवीन किलो ग्रॅम, आता नाही ते पहिलं धडा पासरी होतं. मग त्यानं धडा पासरी वजन निघाले राग किती बनले, फक्त 3 मुठा बोलले, 3 मुठा. मग पहिली मूठ झोपणार, पहिली मूठ झोकता राया गंगन अस्मान, गंगन अस्मान लावले चंद्र सूर्य डोळ. सुरुवातीला काय केलं ना, आकाश तयार केलं. मूठ झोकली शक्ती समोर, तिला वाटलं का मिस करून राहिली, सर्व करणारा माग आहे. त्यानं पहिली मूठ झोकली, गगन तयार केलं, आकाश तयार केलं, आणि अंधार होता, उजीड तयार करण्यासाठी चंद्र सूर्य पहिले लावले. अंधाराचा उजीड पाहत्या कृष्ण देवाला गेला. आपल्याला पूर्ण नाम सांगितलं कोणाचं, पुनाजीनं. पुनाजीचा वरद होतो झाला आणि पुनाजीनं गायन केलं, म्हणून आपण हे चतुर्भुती नाम घेऊन आलो. अंधार होता, मग सूर्य चंद्र 2 लावले. त्याच्यानंतर दुसरी मूठ झोकली रायानं, धरतरी तापन केली जीवन उत्पन्न. दुसऱ्या मुलीने काय केलं, जीवन उत्पन्न केलं, धरतरी स्थापन केली. त्याला उद्भिद खान म्हणतो आपण.